नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी नवीन आणि युनिक अशी रेसिपी जी तुम्हाला खूपच आवडणार आहे. तुम्ही म्हणत असाल का चपातीवर बेसन घालून कोणती आहे बरं ही रेसिपी? तर ही रेसिपी खूपच स्वादिष्ट लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित अशी मिळेल. तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी एका बाउलमध्ये 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही घेऊ शकता. तर मी 2 चपात्यांसाठी करत आहे, त्यामुळे मी ते 4 चमचे घेतलेले आहे. समजा तुम्ही एका चपातीसाठी करत असाल तर 2 चमचे घेतले तरी चालेल. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे, त्याचबरोबर लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आपण यात घालणार आहोत. इथे मी बारीक चिरून कोथिंबीर देखील यात घातलेली आहे. यामुळे खूपच छान टेस्ट आणि मस्त अशी आपली ही रेसिपी दिसते. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान असं पातळ बॅटर करून घ्यायचं आहे. जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही, मीडियम आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तर थोडं थोडंच पाणी घालायचं आहे, नाही तर मग पिठाच्या गाठी होतील. तर इथे मी थोडं थोडं पाणी करून घातलं आहे आणि छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. ही रेसिपी छोट्याशा भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कधीही तुम्हाला खावंसं वाटलं तर अगदी झटपट ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. आता हे तयार झालं आहे. आता एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. जे आपण चपातीला पीठ मळतो त्यातलंच मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. तर एक चपातीचा असा उंडा घेतला आहे. त्याला आपल्याला पीठ लावायचं आणि पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर ही पोळी अगदी पातळ लाटायची आहे. त्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. खूपच छान आपला हा पराठा तयार होतो. पोळी छान लाटून घेतलेली आहे. त्यावरती आपल्याला साजूक तूप घालायचे. तेल घातलं तरी चालेल. आता हे तूप व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पूर्ण चपातीवर. तर इथे मी पूर्ण व्यवस्थित असं याला पसरवून घेत आहे. आता यावरती आपल्याला सुकं पीठ घालायचं आहे, जेणेकरून आपल्या पराठ्याला छान अशा लेयर्स येतील. तर आता हे पीठ मी लावून घेतलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण जो कागदाचा पंखा बनवायचो त्याचप्रमाणे याला फोल्ड करायचा आहे. अशा प्रकारे जर फोल्ड केलं तर खूपच छान अशा लेयर्स आपल्या या चपातीला येणार आहे. तर व्यवस्थित असं याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर सर्व साईडने मी व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलेलं आहे. फोल्ड केल्यानंतर याला थोडंसं स्ट्रेच करायचं आहे, जेणेकरून मस्त अशा आपल्या ह्या लेयर्स एकमेकांना चिपकतील. तर व्यवस्थित मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आता याला थोडंसं स्प्रेड करायचं आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला थोडंसं याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि परत याची पोळी अशी लाटून घ्यायची. आता आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी मीडियमच लाटायची आहे. आता याला पीठ लावून घ्यायचं आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची. ही रेसिपी एकदा तुम्ही बनवून तर बघा, खूपच छान याची टेस्ट लागते आणि व्हेजिटेरियनवाल्यांना तर खूप छान असा पर्याय आहे. तर तुम्ही या रेसिपीला अंडा रोल किंवा व्हेज अंडा रोल देखील म्हणू शकता. जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर खूप छान असा पर्याय आहे, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा. आता पोळी छान लाटून झालेली आहे. तवा गरम करायला ठेवला होता, त्यावर इथे मी साजूक तूप घातलेलं आहे. याऐवजी तुम्ही तेल घातलं तरी चालेल. आता आपण ही पोळी यावर घालून घेणार आहोत आणि छान अशी एका साईडने भाजून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने आपण नंतर भाजणार आहोत. तर एका साईडने मी छान अशी भाजून घेणार आहे. पलटी करून आपल्या दोन्ही साईड थोड्या थोड्या भाजून घ्यायच्या. एक साईड थोडीशी जास्त भाजायची आहे. तर हवं असेल तर तुम्ही अजून यावर तूप लावू शकता. अगदी छान मऊ लुसलुशीत असा हा पराठा तयार होतो आणि याला खूप छान अशा लेयर्स येतात. तुम्हाला असंही खायचं असेल तरी तुम्ही खाऊ शकता. आता परत थोडंसं तूप लावलेलं आहे, म्हणजे पोळी छान अशी आपली भाजली जाईल. तर एका साईडने मी छान अशी भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता एका साईडने छान अशी पोळी भाजलेली आहे आणि दुसऱ्या साईडने थोडीशी कच्ची आहे. आता ही भाजलेली साईड मी वरती घेतलेले आहे आणि त्यावरती आपण जे बेसनाचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. अगदी छान हे मस्त स्प्रेड होतं. याला अजिबात हलवायची गरज नाही. जास्त जर तुम्ही स्प्रेड केलं तर तव्यावर पसरू शकतं, त्यामुळे थोडंसं असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण पोळीवर अंडं टाकून अंडा रोल बनवतो त्याचप्रमाणे आज आपण बेसनचा हा रोल बनवणार आहोत. खूपच स्वादिष्ट लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडणार आहे. आता थोडंसं ड्राय झालं की याला आपण पलटून घेऊया आणि यावर थोडंसं तूप आपण साईडने सोडणार आहोत, जेणेकरून बेसन खाली चिपकणार नाही. अगदी छान मस्त आपल्याला याला क्रिस्पी असं करून घ्यायचं आहे. अजून थोडंसं कच्चं वाटत आहे, त्यामुळे मी याला थोड्या वेळ अजून ठेवणार आहे. वरतून तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. तर याला परत पलटी करून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी झटपट. तुम्हाला काही खावंसं वाटलं तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. आता छान असं भाजलेलं आहे, तुम्ही बघू शकता याचा कलर देखील चेंज झालेला आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये किंवा मग एका पोळीपाटावर मी इथे काढून घेत आहे. तर मी या पोळीपाटावर याला काढून घेतलं आहे. आता याला तुम्ही सॉसेस लावू शकता. इथे मी
शेजवान चटणी घेतलेली आहे. शेजवान चटणी नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही याला टोमॅटो केचप लावून घेतला तरी चालेल. आता मी ते शेजवान चटणी सर्व साईडला लावून घेतली ना. असा बारीक उभा चिरून कांदा घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला यावर ठेवायचा आहे. कोबी असेल तर तुम्ही कोबी देखील यावरती ठेवू शकता. शिमला मिरची, तुम्हाला ज्या भाज्या आवडेल त्या तुम्ही यावर ठेवायच्या आहेत. खूपच छान याची टेस्ट लागते. आता इथे मी कांदा व्यवस्थित टाकून घेतलेला आहे, त्यावरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि टोमॅटो केचप यावरतून असं घालून घेत आहे. खूपच टेस्ट याची छान लागते. हा कांदा खूपच छान याच्यामध्ये लागतो. आता याला रोल बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, कुणी म्हणणार नाही की हा आपण बेसनापासून रोल बनवलेला आहे. याची टेस्ट तर खूपच छान लागते. ज्याप्रमाणे अंडा रोलची रेसिपी आपण बनवतो त्याचप्रमाणे आज हे बेसनचा रोल आपण बनवलेला आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी खूपच छान असा पर्याय आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तुम्ही यासोबत टोमॅटो केचप देखील खाऊ शकता. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.